स्माइल आफ्टरनून. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, त्यासोबतच शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सो वेलकम वेलकम वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो जस्ट स्टार्ट टुडेज सेशन. आजचा आपला विषय आहे रेकीचे बेनिफिट्स काय आहे आणि रेकीचा इतिहास. ज्या रेकीला आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे किंवा अनुभवणार आहे प्रॅक्टिकली, ही रेकी नेमकी आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचली याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. कारण जी विद्या आपण शिकतो आहे तिच्याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण थोडक्यात हिचा इतिहास देखील समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर आज आपण सुरू करूया सगळ्यात पहिले रेकीचा इतिहास. रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा हा शब्द आपण त्या दिवशी बघितला. रेकी म्हणजे काय आहे? स्पर्श चिकित्सा, जी स्पर्शाच्या माध्यमातून आपल्या आपण स्वतःचं हिलिंग किंवा इतरांचं हिलिंग करू शकतो. पण रेकीच्या द्वितीय लेवलमध्ये जेव्हा तुम्ही जाता, सेकंड लेवलमध्ये, जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पॉझिटिव्ह हिलिंग देऊ शकता. जगाच्या पाठीवर कुठे तो व्यक्ती आहे, कुठे तो व्यक्ती राहत असेल तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक हिलिंग पोहोचवू शकता. म्हणजे या रेकी ऊर्जातनं आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांचं सोल्युशन आपण निश्चितच काढू शकतो. ओके, तर आता ही जी रेकी ऊर्जा आहे ही अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये पण वापरल्या जात होती. जसं प्रभू रामचंद्रांनी अहिल्येला म्हणजे एका दगडाला स्पर्श केला आणि शापमुक्त केलं, असं आपल्याला एक गोष्ट पुराणांमधली माहिती आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुबडेच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीसं केलं, किंवा भगवान बुद्धांनी किंवा इतर साधू संतांनी देखील स्पर्शाच्या माध्यमातून अनेक लोकांचे दुःख दूर केले आहेत, हे आपण बघितलेलं आहे. एवढंच काय, तर बाळ कितीही रडत असेल आणि आईने त्याला जवळ घेतलं आणि ते बाळ रडता रडता शांत होतं, हा देखील अनुभव प्रत्येक आईने घेतलेला आहे. किंवा आपल्याला बरं नसताना तर म्हणजे स्पर्श चिकित्सा ही नॅचरल फॉर्म मध्ये आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. पण काळाच्या ओघामध्ये भारतामधनं ही ऊर्जा नष्ट झाली आणि जपानमध्ये जे मिकाऊ सुई आहे, हा जो फोटो आहे हा मिकाऊ सुईंचा आहे. पहिला नाही, दुसरा फोटो कोपऱ्यातला मिकाऊ सुईंचा फोटो आहे. मिकाऊ सुईंनी ही म्हणजे या एनर्जी, ते कॉलेजमध्ये पीएचडी झालेले व्यक्ती आहेत, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि त्यांना एक दिवस त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी असा प्रश्न केला की जगामध्ये संपूर्ण दुःख मुक्त करणारी अशी कुठली ऊर्जा उपस्थित आहे का, जगामध्ये सगळं दुःख निवारण्याची. आता आपल्याला माहिती आहे की अशी कुठली ऊर्जा आहे का, तर त्यांना जो काही अभ्यास त्यांचा झाला होता की अशा ऊर्जांचं अस्तित्व आहे, पण ती ऊर्जा वापरायची कशी हे मिकाऊसींना माहिती नव्हतं. डॉक्टर मिकाऊसींना हे माहिती नव्हतं आणि याचा शोध घेण्यासाठी त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला. तर काही प्रमाणात त्या वेदांमध्ये किंवा भगवान बुद्ध रचित कमलसूत्र ग्रंथामध्ये त्यांना याचा उल्लेख सापडला. पण परत प्रश्न आहे की यूज कशी करायची. मग आपल्याला माहिती आहे की आपले ऋषी मुनींनी कुठल्याही ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काय केलेली आहे, साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने तिथले जे त्यांचे गुरु होते त्यांनी त्यांना साधना करायचं सांगितलं आणि म्हणून त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून जपान मधली माउंट कोरियामा येथे, जिथे आता रेकीचं मंदिर आहे, रेकीचं मंदिर कुठे आहे, रेकी शक्तीचं, जपान मधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर आहे, जिथे आपल्या मिकाऊ सुईंना ज्ञानाची प्राप्ती झाली. तर मिकाऊ सुईंनी त्या पहाडीवर अन्न पाणी त्यागून 21 दिवस साधना केली, पूर्ण मेडिटेशन केलं. कारण ध्यानाशिवाय पर्याय नाही, मेडिटेशन खूप महत्वाचं आहे प्रत्येकासाठी. तर त्यांनी 21 दिवस मोजण्यासाठी एका छोट्या पिशवीमध्ये 21 दगड टाकले. 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एका पिशवीमध्ये दगड टाकले. दररोज ते एक दगड खाली टाकायचे, एक दगड खाली टाकायचे.
एक दगड खाली टाकायचे. असं करून करून त्यांनी 20 दिवस संपले. आणि 20व्या दिवशी त्यांना असं वाटलं की आता एकच दिवस उरलेला आहे, माझी ही साधना पण असफल झाली तर माझा हा शोध अर्धवट राहील. पण 21व्या दिवसाची म्हणजे 20व्या दिवसाची जी संध्याकाळ होती आणि 21व्या दिवसाची संध्याकाळ होती, त्या दिवशी आकाशातनं काही बलून्स त्यांच्याकडे येत होते असं त्यांना जाणवलं. आणि त्या बलून्सवर जपानी भाषेत काही कोरलेलं म्हणजे लिहिलेलं आहे असं त्यांना दिसलं. तर ते जे लिहिलेलं होतं ते म्हणजे आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये, ज्याच्याने आपली एनर्जी 40% होते, रेकीचे थर्ड लेवलमध्ये जे सिम्बॉल आपण वापरतो ज्याने आपली एनर्जी 100% होते, ते सिम्बॉल्स त्याच्यावर लिहिले होते. आणि डॉक्टर मिकाओसु यांचा शक्तिपात हा निसर्गाने स्वतः केला. आज आपल्याला वेळ आहे का? चला, ज्ञानप्राप्तीसाठी भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले, मिकाओसुंना ते 21 दिवसात त्यांनी ते ज्ञानप्राप्ती केली. आपण 11 दिवस तरी राहू शकतो का कुटुंबाला सोडून, फॅमिलीला सोडून? 21 दिवसामध्ये निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला आणि आज त्यांनी इतकं सहज आणि सोपं करून टाकलेलं आहे. डॉक्टर मिकाओसुंनी इतकं सोपं केलेलं आहे की कुणीही व्यक्ती एक म्हणजे ही याचा शक्तिपात आपल्या गुरुकडून ग्रहण करून या एनर्जीचा वापर स्वतःसह इतरांसाठी करू शकतो. किती मोठी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्याला स्पर्श करता आणि त्याच्या वेदना कमी होतात, त्याच्या जीवनातलं दुःख कमी होतं. एखाद्याचा पोस्टचा कॅन्सर बरा करू शकता. रिझल्ट आहेत आज. ओके. तर असे कितीतरी प्रॉब्लेम आहेत. माझा आवाज येतोय का क्लिअर? ओके. बाकीच्यांना येतो आहे. तर निसर्गाने त्यांचा शक्तिपात म्हणजे ऊर्जांचा एनर्जी एक्सचेंज. शक्तिपाताचा अर्थ म्हणजे या ज्या ब्रह्मांडीय ऊर्जा आहे त्या ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांना निसर्गाकडनं प्राप्त झाल्या आणि त्याच्यातनं त्यांनी अशी एक टेक्निक डेव्हलप केली जी रेकीच्या ग्रँड मास्टर या कोर्समध्ये शिकवली जाते, जेणेकरून तुम्ही ही ऊर्जा दुसऱ्यांकडे जसं मी तुमचा शक्तिपात करून देणार आहे परवा, अगदी त्याच आणि त्या नुसतं शक्तिपात म्हणजे मी काहीतरी केलं असं नाही. त्या शक्तिपातानंतर एक्झॅक्ट तुम्हाला त्या ऊर्जा जाणवायला लागतील. तुम्ही स्पर्श चिकित्सेचा वापर अगदी जी 10% एनर्जी असते लेवल 1 ची त्यानुसार तुम्ही निश्चितच करू शकणार आहे. ओके. या एनर्जी एक स्पून आणाल बरं. तर या एनर्जीचा वापर तुम्ही स्वतःसाठी आणि इतरसाठी करू शकणार आहे. मी प्रॅक्टिकल घेणार आहे. तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं जर काही दुखत असेल त्या दिवशी, ज्या दिवशी आपण प्रॅक्टिकल घेऊ, नेक्स्ट वीक आपलं टोटल प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. चला, त्यांना स्टूल ऐकायला गेला, मी स्पून म्हटलं. ओके. तर जो निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला आणि हे जे सिम्बॉल्स ते हे आपणही कुणालाही युज करू शकणार आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्ही रेखीचा शक्तिपात नाही घेतला तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी साधना करायला जावं लागेल, परिवार सोडून, घरदार सोडून, सगळं सोडून, आणि मग तपश्चर्या करा. आता मिकाओसुंना 21 दिवस लागले, भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले, आपल्याला किती लागतील माहिती नाही. ठीक आहे की नाही? आपण ऐकलं की या साधूंनी 100 वर्ष तपश्चर्या केली, त्यांनी 1000 वर्ष केली. आपलं आयुष्य 70 वर्षाचं खूप पकडलं तर आजच्या ह्याच्यात. आणि त्याच्यात आपण काय करणार आहे? म्हणून ही साधना आपण जेव्हा ग्रहण करतो, खरोखर जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटी आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी म्हणून शक्तिपात मिळतोय. आणि सहजासहजी रेकी प्रत्येकाच्या लाईफमध्ये एंटर करत नाही. ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची एंट्री होणार असते, त्याच्याच जीवनामध्ये ही दिव्य रेकी शक्ती येत असते. नाहीतर म्हणजे बरेच लोक असे असतात की इथपर्यंत, म्हणजे साधी गोष्ट बघा ना, अजून आपला शक्तिपात व्हायचा रेकीचा. पहिल्या दिवशी क्लासमध्ये जवळपास 372 लोक होते, 372 375 काहीतरी लोक होते. ऍट प्रेझेंट किती आहे? 230. त्यांच्या नशिबात शक्तिपात असेल त्या दिवशी पहाटे ते तिथपर्यंत पोहोचतील, नाही तर मग म्हणजे इथपर्यंत येऊन सुद्धा त्या एनर्जीशी त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही, किंवा खरोखर या एनर्जीचा सुंदर अनुभव जो तुम्ही घ्याल, जे रेग्युलर राहतील ते लोक घेऊ शकणार नाही. म्हणून जेव्हा मी मुद्दाम पहाटे का बरं ठेवतात ते शक्तिपात 5:30 वाजता,
ती पण तेवढी परीक्षा तर तुमची घ्यावी लागेल ना, की तुम्ही स्वतः रिअली कमिटेड आहात का या ऊर्जांना ग्रहण करण्यासाठी. बरोबर नाही? दुपारी 4 वाजता म्हटलं तर तुम्ही कसा तरी मॅनेज करून वेळ काढालाच. पण दुपारी पहाटे 5:30 वाजता म्हटलं तर मग पहिला प्रश्न येतो, मॅडम आंघोळ करायची का? काय झालं एक दिवस सकाळी लवकर उठलं तर? त्या दिवशी एक मेसेज, मॅडम 6 वाजता आमचा योगाचा क्लास असतो. दीज आर द रीजन्स. अगर आप किसी चीज को पाना चाहो ना तो पूरी शिद्दत से चाहो. तर त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण कायनात मदत करत असते. बरोबर आहे? असं एरवी आपण एखाद्या योगाचा क्लास मिस करतो की नाही करत? आहे की नाही? संडे आला एखादाच कंटाळा येतो की नाही येत? तर म्हणून आपल्याला जर या एनर्जीला पूर्णपणे आत्मसात करायचं आहे तर या रविवारी म्हणजे परवा, उद्या आपला क्लास नाही आहे, रविवारी जो क्लास राहील आपला पहाटे, रविवारचा क्लास केव्हा आपला पहाटे 5:30 ला आहे. याच झूम लिंक रे, रोज आपली झूम लिंक चेंज होत नाही. याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. ज्यांचा मिस झाला त्यांच्या शक्तिपाताची जबाबदारी माझी नाही. ठीक आहे? त्यांच्या शक्तिपात जबाबदारी माझी नाही आहे. मग तुम्ही मला ऍडिशनल 500 पे करून क्लास फक्त अटेंडमेंट घेऊ शकता. ओके? पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, नाही तर मग परत तुम्हाला पुढच्या बॅच पर्यंत वाट बघावी लागेल. म्हणून संडेला कोणीही मिस करू नये. चला, तर मग डॉक्टर मिकाऊसींचे आपण इतिहास, रेकीचा इतिहास बघतो. डॉक्टर मिकाऊसींना पूर्ण निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला आणि दुसरा म्हणजे 21वा दिवस संपून जो दिवस उजाडला 22वा, त्यांना खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटायला लागलं. आणि आता हे कुणाला तरी सांगावं म्हणून ते खाली असे धावत यायला लागले. धावत येताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली आणि भळाभळ रक्त व्हायला लागलं. त्यांनी, आपल्याला लागलं तर आपण सहज काय करतो, हात तिथे नेतो आणि पकडतो. त्यांनी रेकीचा पहिला चमत्कार बघितला की भळभळ वाहणारं रक्त आणि त्यांना जाणवणारा पेन हा तिथल्या तिथे कमी झाला. त्यांना पेन जाणवला नाही, त्यांचा पेन तिथल्या तिथे कमी झाला आणि त्यांचं जे भळभळ रक्त वाहत होतं ते पण थांबलं. मग ते खाली आले. त्यांना खूप भुकेची जाणीव, 21 दिवसापासून अन्न पाणी घेतलेलं नव्हतं, त्यांना खूप भुकेची जाणीव झाली आणि ते तिथल्या एका खानावळीत गेले, खाली उतरले पहाडीच्या तिथे आणि त्यांना सांगितलं मी 21 दिवसापासून उपाशी आहे. आता त्यांचं वय 60च्या जवळपास होतं. मिकाऊसींना तिथल्या मालकाने म्हटलं की बाबा तुम्ही नॉर्मल ज्यूस वगैरे घेऊन तुमचा उपवास सोडा. नाही म्हणे, मला पूर्ण पोटभर जेवायचंय कारण मी आज खूप खुश आहे. आपण आजची शिवरात्र 2 वेळचा उपवास केल्यानंतर उद्या जर जेवलं तर आपल्याला अनइझी वाटेल, पण ते 21 दिवसाच्या जेवणानंतर त्यांनी अन्न जेव्हा ग्रहण केलं तरी सुद्धा त्यांना नॉर्मल आणि खूप फ्रेश वाटलं. पण ते जेवण करत असताना तिथे जे त्यांना वाढत होती एक मुलगी 10-15 वर्षाची होती, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होत्या आणि दोन्ही गालांना स्वेलिंग होतं. यांना वाटलं की हिला काहीतरी त्रास आहे, तर आपण आतून त्यांना वाटलं की हिला हील केलं पाहिजे. डॉक्टर मिकाऊसनचा पहिला पेशंट आहे ती मुलगी. त्यांनी तिच्या जे ती हॉटेल मालकाची नात होती, त्यांनी मालकाशी बोललं की ही मुलगी कोण आहे आणि हिला काय? त्यांनी सांगितलं की जे दोन्ही दाढा सुजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय. मग डॉक्टर मिकाऊसन म्हटलं मी हिला स्पर्श करू शकतो का? त्यांना अंतरप्रेरणा झाली की हिला स्पर्श केला पाहिजे. डॉक्टर मिकाऊसनने तिच्या दोन्ही गालांवर असे हात ठेवले परवानगी घेऊन आणि अगदी 10 मिनिटांमध्ये त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं जे पेन होता, वेदना होता, त्या कमी झाल्या आणि तिचा त्रास पूर्णपणे बरा झाला. डॉक्टर मिकाऊसननी हा घेतलेला पहिला अनुभव. त्याच्यानंतर ते गुरुकडे परत गेले. तेव्हा त्यांचे गुरु आजारी होते. जवळपास 2 महिने त्यांनी गुरुची सेवा केली. रेकीच्या ऊर्जेतनं ते पूर्ण ठीक, म्हणजे त्यांच्या गुरूंची तब्येत जेव्हा पूर्णपणे बरी झाली तर त्यांनी मग गुरु आज्ञे म्हटलं की आता मी या ऊर्जांचा, मला जे आयुष्यात पाहिजे होतं मला सगळं मिळालेलं आहे, माझ्यासाठी काही नको. मला या ऊर्जांचा वापर लोकांच्या फायद्यासाठी करायचा आहे. पण ते कोणते लोक की ज्यांना खूप गरज आहे. मग खूप गरज असलेले व्यक्ती कोणते निवडले त्यांनी? तिथले भिकारी निवडले, जे तिथले भिकारीच्या वस्तींमध्ये, बेगर सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी त्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये, म्हणजे विचार करा एका कॉलेजचे प्राध्यापक भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं काम चालू केलं. पैशाची कमी नव्हती, जेवढा त्यांना लागणार होता तेवढा त्यांच्या नोकरीतनं त्यांच्याकडे पैसा भरपूर होता आणि त्यांनी निशुल्क सेवा देणं चालू केलं.
जो मिळेल त्याला ते हिलिंग करत होते. त्यांना त्यांचं एकच इच्छा होती की ते जे पेशंट आहे ते सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन नॉर्मल जगले पाहिजे. आपल्या आयुष्यातले 7 वर्ष मिकाऊसींनी त्या सोसायटीला दिले. किती? 7 वर्ष. पण या 7 वर्षामध्ये त्यांना ते लोक परत परत येताना दिसले. ज्या लोकांना त्यांनी बाबा तुम्ही आता कमवा आणि जगा. मग मिकाऊसी खूप हताश झाले की माझ्याकडनं माझ्या आयुष्यभराची जी एनर्जी मला प्राप्त झाली, माझ्याकडनं अशी नेमकी कुठली चूक झाली आहे की जेणेकरून हे जे सगळे लोक आहेत जे माझ्याशी कनेक्ट, म्हणजे मी इतकं सगळं यांच्यासाठी करूनही नॉर्मल आयुष्यात जात नाही, परत परत तिथे येतात आहे. आणि म्हणून त्यांनी ध्यान साधनेला बसले. ठीक आहे. ते ध्यान साधनेला बसले आणि ध्यान साधनेला बसल्यानंतर त्यांनी प्रार्थना, म्हणजे देवाला प्रार्थना केली की माझ्यासोबत का घडलं असं, याचं मला उत्तर द्या. उत्तर काय मिळालं की तुला इथे कोणी बोलवलं होतं का? नाही, ते नव्हतं बोलवलं, स्वतःहून गेले होते. मग तू जी सेवा दिली त्या बदल्यात काही मोबदला घेतला का? परत उत्तर काय मिळालं? नाही. आणि तिथून डॉक्टर मिकाऊसींनी एक नियम बनवला, मागितल्याशिवाय कुणालाही रेकी द्यायची नाही आणि रेकी दिल्यावर त्याचा काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग मी हा क्लास फ्री मध्ये का देत आहे? पडला असेल ना प्रश्न. म्हणजे मिकाऊसींनी नियम बनवला की फ्री मध्ये द्यायचा नाही, मागितल्याशिवाय द्यायचं नाही. आता मागितल्याशिवाय द्यायचं नाही म्हणजे काय? तुम्हाला तुमची परवानगी आहे म्हणून तुम्ही इथे बसले आहेत ना, स्वमर्जीने बसले, मी जबरदस्तीने बसवलाय का? तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही अटेन्डमेंटला प्रेझेंट राहणार आहे, म्हणजे तुमची परवानगी आहे. आणि राहिला मुद्दा की तुमच्याकडनं का काही घेतलं नाही, मी क्रिएटरला आश्वासन दिलेलं आहे, मी जे काही अर्न करते त्याचा 10 पट अमाऊंट मला माझ्या सेवा कार्यात लावायचं आहे. आता प्रत्येक वेळेस ते सेवा कार्यात लावण्याचं पॉसिबल नसतं, पण जर मी दर महिन्यात फ्री मध्ये 400 लोकांना शक्तिपात देते, 200 आपण पकडलं, प्रत्येक बॅच मध्ये 200-250 लोक अटेन्डमेंटच्या वेळेस हजर असतात, अशा माझ्या 2 बॅचेस जर होतात आहे, तर जर मी 400 आपण आकडा पकडला तर 4×12 1,20,000चा कोर्स माझ्याकडनं त्या निसर्गाला रिफंड म्हणून मिळतं, कारण जो देंगे उससे मल्टीपल होके हमारे पास आने वाला है. आणि ते येत आहे माझ्याकडे. ओके, ते माझ्याकडे आपोआप येतं. म्हणून मी थँक्यू, त्या निसर्गाने मला जे जेवढं दिलेलं आहे त्याचं ग्रॅटिट्यूड म्हणून मी हे फ्री सेशन चालू केलेले आहे. आणि तेही मी पहिल्या 2 सेशन मध्ये माझ्या जुन्या विद्यार्थ्यांची माफी मागून सेशन घेतले, याचं कारण की त्या सगळ्यांनी माझ्या या कोर्ससाठी 3,000 रुपये ऑलरेडी पे केलेले आहेत. तर मी पहिल्या 2 सेशन मध्ये माझ्या विद्यार्थ्यांची माफी मागितली जुन्या, की ज्यांनी माझ्याकडे हे पे केलेले आहेत. आणि आता मी या प्रेरणेने हे फ्री मध्ये देत आहे. पण तेही सांगितलं ना की ज्यांच्या नशिबात असेल, मी तर माझ्या इथे क्लासची सिटिंग कॅपॅसिटी 1000 लोकांची केलेली आहे, आपल्या ग्रुपमध्ये पण 1000 लोक आहेत, पण इथे येण्यासाठी त्याची इच्छा अजूनही नाही आहे की ते लोक इथे बसले पाहिजे. आणि असंच तुमची खूप इच्छा असेल पण तुमच्या नशिबात नसेल ना, नेमकी तुम्हाला 5:30 वाजता जाग नाही येणार आहे, 5 वाजता उठावं लागेल 5:30 वाजता शक्तिपातासाठी, आणि नेमका शक्तिपात राहून जाणार आहे. अगो नसीब की बात आहे. म्हणून तुम्हाला ते बिलकुल अलार्म लावून 5 वाजता उठून फ्रेश वगैरे होऊन 5:30 ला क्लासला बसायचं आहे. क्लिअर? कारण या सगळ्या एनर्जी तुमच्या नशिबात असणं म्हणजे मी द्यायला तयार आहे, पण आता तुमचं नशीब घ्यायला तयार आहे की नाही आहे, तर ते संडेला ठरेल. ओके, संडे मॉर्निंग 5:30. तर मग डॉक्टर मिकाऊसींनी तिथून कुटीतनं निघाले. प्रेरणा काय भेटली? मागितल्याशिवाय द्यायचं नाही आणि काहीतरी मोबदला घ्यायचा. तर मी तुमचा जो मोबदला काय सांगितला, ब्रह्मांड, जो बिल गेट्सला करोडो देऊ शकतो, अंबानीला अब्ज देऊ शकतो, बरोबर आहे की नाही, मग मला त्याच्यातला काही तर भाग भेटेल की नाही माझ्या सेवेचा, इसलिए देते जाओ जो देंगे. जर मी दर महिन्याला 1,20,000चा कोर्स ऍज अ गिफ्ट म्हणून देते, बरोबर की नाही, त्याचं मल्टिप्लिकेशन माझ्याकडे येणार आहे की नाही? तो आने वाला है, टेन्शन लेने का नाही. आकडा जास्ती होत असेल त्याच्यापेक्षा. ओके,
चलो, कारण मी हिशोब त्या बाबतीत कधी करत नाही. आता दुसरा मुद्दा आपला, त्यांनी मग नियम जो दिला तर ते तिथून निघाल, म्हणजे मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. आता समजा एखादा पेशंट हॉस्पिटलाइज आहे, जो तुम्हाला रेकी मागू शकत नाही, पण त्याच्या नातेवाईकांचा जर फोन आला तर तुम्ही त्याच्या नातेवाईकाची परवानगी घेऊन त्याचं दुसऱ्या व्यक्तीचं हिलिंग करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर एखादा व्यक्ती आपल्या जवळचा आहे, समजा आता माझ्या मुलाची 10th एक्झाम चालू आहे, तर एक आई म्हणून त्याचं हिलिंग करण्याची माझी जबाबदारी आहे. तर त्याच्यासाठी मी हिलिंग करणार, बरोबर की नाही? तर ती माझी जबाबदारी आहे. तिथे मला मोबदला मागायची गरज नाही आहे किंवा परवानगी घ्यायची गरज नाही आहे, कारण ती जबाबदारी माझी आहे आणि परवानगी पण माझीच आहे. तर अशा पद्धतीने आपण हिलिंग देऊ शकतो. किंवा एखादा पेशंट ऍडमिट आहे हॉस्पिटलला आणि तो तुमच्या जवळचा आहे, जरी कोणी मध्यस्थी नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी हिलिंग कर म्हणणारा, तुम्हाला वाटतंय की माझी ही जवळची मैत्रीण आहे, मित्र आहे, माझा जवळचा नातेवाईक आहे आणि मी माझ्या ऊर्जांचा वापर या व्यक्तीसाठी करू शकतो, तर ते आपण जबाबदारी समजून करायला पाहिजे. तिथे तुम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे असं गृहीत धरायचं नाही. ठीक आहे. कारण देने वाला वो बैठा, उसको मांगो जितना मागा. आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे कारण ती आपण मागितलेली नाही आहे. आता माझ्यासमोर पूनम मॅडमचा व्हिडिओ ऑन आहे, मी त्यांना एक प्रश्न विचारते. मॅडम, ब्रह्मांडाला कधी मागितले का 10 लाख रुपये महिना पाहिजे म्हणून? नाही, कधी मागितलं नाहीये. पण जे मागितलंय अगदी मनापासून त्या 2 गोष्टी मला नक्की मिळाल्यात. एक म्हणजे माझं फायनान्शियल सिच्युएशन इतकी हे नव्हती, पण माझं फॅशन डिझायनिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये झालं होतं. 1 वर्षाची डिग्री आणि मला गेले 2021 पासून मला रेकी शिकायचंय. तेव्हापासून अचानक मनात आलं. मला माहित पण नव्हतं रेकी काय असतं. पण आज मी हा कोर्स फ्रीमध्ये करते. म्हणजे जेव्हा पैसे असायचे तेव्हा टाईम नाही, जेव्हा टाईम आहे तर पैसे नाही. तर आज मी खरंच म्हणजे मागितलेल्या गोष्टी मिळतात, हे माझा विश्वास आहे. येस, पण ग्रेट, हा, थँक्यू. पैसे कधी मागितले नाही. पण कधी मागणं कोणाकडे शिकव. हात नाही नाही, पैसे मागायचे कोणाकडे नाही हो, युनिव्हर्सला मागायचे. हा ज्यांनी अंबानींना मी दिलाय, ज्यांनी बिल गेट्सला दिलाय ते आपल्याला देणार आहे ना. आपण मागितले नाही म्हणून एक्झॅक्टली. आपल्याला मिळाले नाही, इसलिए मागना हा, सीखो. एक्झॅक्टली. म्हणते युनिव्हर्सला मागायला शिका. युनिव्हर्स मध्ये काही असं नाही आहे की ठराविक अमुक व्यक्तीला द्यायचं आहे आणि काहीतरी पूनम मॅडम आवडत नाही किंवा मंजुषा मॅडम आवडत नाही म्हणून त्यांना द्यायचं नाही, असं नाहीये. वो हर एक के लिए देने के लिए रेडी है. पण आजपर्यंत आपण मागणीच केली नाहीये. आपण मागणी कोणती करतो? एक्झॅक्टली. आपली चुकी, मागणीच तर चुकीची आहे. माझं ना डोकं खूप दुखतं. 4 वेळा जर डोकं दुखत असेल, 4 वेळा तोच शब्द आपण रिपीट करतो. आमचे हे ना असेच आहेत, आमची ही ना अशीच आहे, असंच अफर्मेशन मनातल्या मनात होत असतो. पेरणी होते. येस. हे जे अफर्मेशन तुम्ही कळत नकळत जे बोलताय ना मनाची स्वतःची सुद्धा, ही एक प्रकारे आपण पेरणी करतोय. आणि जिथे पेरणी चुकीची असली तिथे उगवणार जे पेराल ते उगवेल, आता निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून रेकीमध्ये पहिल्या टप्प्यावर आपण काय घेतो? अफर्मेशन, की जेणेकरून पेरणी मागायचंय. मला माझं जीवनात काय पाहिजे, माझं नजरेसमोर आहे. रोज मी लिहून काढते की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. माझा एक अफर्मेशन चार्ट आहे जो मी रेकीच्या सेकंड लेवल मध्ये देत असते. एक 3C टेक्निक शिकवते मी लाईफस्टाईल मॅनेजमेंटसाठी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे मागाल तेव्हा मिळेल. नाही तर मी या 7x13च्या छोट्याशा खोलीमधनं 10 लाख पर मंथचं अर्निंगचं टार्गेट ठेवू शकली असती का? मागच्या वर्षीपर्यंत तिथे 5 लाखचं लिहिलेलं होतं. आता माझ्या विजन बोर्डवर 10 लाख लिहिलेले आहे. ते 10 लाख का आले असतील? माझे 5 लाख कम्प्लीट झाले म्हणून 10 लाखचं स्वप्न आलं. वो देंगा आपको, युनिवर्स देंगा. बस तुम्हाला आपल्याला करा, जो काही प्रॉब्लेम आहे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या आणि फायनान्शियल, या सगळ्या गोष्टीसाठी एकच अफर्मेशन. जशी ऊर्जा तुम्ही द्याल, बरोबर आहे की नाही, जशी ऊर्जा तुम्ही द्याल ती एक्सपांड अँड ग्रो होणार आहे. आणि म्हणून ऊर्जा कशी द्यायची आहे? एकच शब्द लक्षात ठेवा, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. त्याच्या पलीकडचा विचार मनात आला की त्याला काय करायचंय? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जर वाटलं की मी आजारी आहे, लगेच अफर्मेशन काय द्यायचं? उलट रिव्हर्स अफर्मेशन द्या. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त जबरदस्त. हूं. ठीक आहे. मला असं वाटलं हो. की आज ना मला खूप अस्वस्थ वाटतंय मूड. परत म्हणा, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम द विनर. फेल्युअरची भीती वाटली
अपोजिट द्या की आय एम विनर, आय एम विनर, आय एम विनर. जसे शब्द असतील तशी ऊर्जा क्रिएट होईल. याच्यात रेकीच्या थर्ड लेवल मध्ये मी पूर्ण ध्वनी विज्ञान शिकवत असते. त्याच्यात शब्द ही ब्रह्मांड आहे. लक्षात घ्या, रागातनी जर आपण एखादं भांड आपटलं, त्याचा होणारा आवाज आणि घरामध्ये मंदिराची छोटीशी बेल वाजेल किंवा आपण सुंदर मंत्र लावलेला आहे घरामध्ये, एखादं फ्लूट म्युझिक लावलेलं आहे, मग घरात कशी एनर्जी राहील. मग त्याच पद्धतीने आपण अंतर्मनात किती बडबड करत असतो, बरोबर की नाही. म्हणून आपल्याद्वारे क्रिएट होणारी एनर्जी ही कशी आहे. त्याच्यामुळे आजच्या नंतर भांडण झालं की घरात भांडे पडत असतील ना, कुणा चुकून पडत असतील ना, आपटल्या बिपटल्या जातात, ते चुकून तुम्ही नाही आपटत, त्या परिस्थितीनुसार चुकून आपटल्या जात असतील, कुणाला सवय असेल तर ती बंद करा. कारण त्याच्यातनं निर्माण होणारं व्हायब्रेशन पूर्ण घराच्या ऊर्जा डिस्टर्ब करतं. तर त्याच्या लक्ष एक सुंदर सोपा उपाय, बोलताना नेहमी तोंडात मधाचा गोळा आहे असं समजून बोला आणि डोक्यावर मोठी बर्फाची लादी. सगळ्यात सोपा उपाय आहे. तोंडात मधाचा गोळा, डोक्यावर बर्फाची लादी. घरामध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला गोष्ट सांगितली की एका क्षणात आयुष्य संपू शकतं, एका क्षणामध्ये काही होऊ शकतं. मग जो क्षण आत्ताचा आहे, या वर्तमानाच्या क्षणांना का बरं आपण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची एनर्जी नाही द्यायची. प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण कसाही जगलात तरी तो संपणार आहे. तुम्ही अख्खा दिवस रडून घालवला, टेन्शन मध्ये जगला, खूप चिंता करून जगलात तरी तो संपणारच आहे. मग जो क्षण संपणारच आहे, का आपण असा प्रयत्न करायचा नाही की त्या संपणाऱ्या क्षणाला सुखाची एनर्जी द्यायची, आनंदाची एनर्जी द्यायची, ऍक्टिव्हनेसची एनर्जी द्यायची आणि पॉझिटिव्हची एनर्जी द्यायची, की जेणेकरून येणारा पुढचा क्षण हा आरोग्याचा, सुखाचा, समाधानाचा असेल. सो ऍटलीस्ट आपण प्रयत्न करू. ओके. तर डॉक्टर मिकाउसी तिथून निघाले आणि कुठे पोहोचले, त्यांनी एक क्लिनिक तयार केलं. काय तयार केलं, स्वतःचं क्लिनिक टाकलं. आणि क्लिनिक टाकलं आणि बिना औषध उपचार. आता जपान सारखा देश वैज्ञानिक प्रगतीनी, आणि तिथे जर असा पाठी दिसेल बिना औषध उपचार, लोक विश्वास करतील का. पण एखाद्या व्यक्तीला एवढं पेन असतं, एवढा वेदना असतात की तो शेवटी जाऊन तर पावा कुठेतरी फायदा आहे, लिहिलाय जाऊन पाहिजे. तसाच एक पोटदुखीनी त्रस्त बऱ्याच वर्षापासून बरेच उपचार करून स्वस्थ न झालेला व्यक्ती असा मिकाउसींकडे गेला आणि तो अगदी मिकाउसींच्या एका दोन हिलिंग मध्ये ठीक झाला. आणि त्यांनी वाऱ्यासारखी ती बातमी पसरवली, कारण तो इतका आनंदी झाला की त्याचा वर्षानुवर्ष जुना पेन मिकाउसींच्या एक दोन हिलिंग मध्ये ठीक झाला. अशात तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा, आणि तिथे हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामुळे जे तिथे नरसंहार झाला, त्याच्यामुळे त्रस्त झालेले तिथले एअर चीफ मार्शल होते, ते म्हणजे चिरोजी हयाशी. कोण होते, चिरोजी हयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते. आणि त्यांनी आपलं रिझाईन केलं जॉबवरनं आणि मिकाउसींची शरण घेतली. कोणाची शरण घेतली, मिकाउसींची शरण घेतली. आणि दिव्य रेकी शक्तीचा हा प्रचार आणि प्रसार त्यांनी मिकाउसू चालू केला. म्हणजे मिकाउसू नंतर पूर्ण जे कार्य हातात घेतलं रेकीचं, ते चिरोजी हयाशींनी. हे रेकीचे द्वितीय ग्रँडमास्टर. मिकाउसुई हे पहिले रेकी ग्रँडमास्टर ज्यांनी रेकीचे 5 तत्व जगाला दिले. बघा, आपण खूप सारे हिलर बघतो, पण ते हिलर हे 5 तत्व वापरत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही या 5 तत्वांना आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला लागाल, आजच्या दिवस, कारण आपल्या जवळ मी तुम्हाला सांगितलं की दररोज नवीन दिवस आपल्याला मिळतो, तो बोनस म्हणून मिळतो. आणि देवाने आपल्याला आजच्या दिवशी जाग ठेवलेला आहे, याचा अर्थ काहीतरी आपल्याकडनं चांगलं घडवायचं आहे. आणि ते घडवण्यासाठीच आपला दिवस आहे असं समजून आजच्या दिवस राग करायचा नाही, आजच्या दिवस चिंता करायची नाही. त्या क्रिएटरने जे भरभरून आपल्याला दिलाय, 2 हात 2 डोळे कान, सगळं कार्य आपलं चालू आहे, राहायला घर आहे, अंगावर कपडे आहेत, आपलं सगळं काही करतो आहे, तर जस्ट से थँक्यू. आणि जे आपल्यावर काम आहे ते इमानदारीने पूर्ण करायचे आहे आणि सगळ्या सजीव आणि निर्जीव व्यक्तींप्रती दयाभाव ठेवायचा. तर हे साधना चिरोजी हयाशींनी पुढे नेली आणि तिथे त्यांनी रेकीचं एक रिसर्च सेंटर जपानमध्ये चालू केलं. जे यांनी क्लिनिक टाकलं होतं चिरोजी हयाशींनी, त्याचं
रिसर्च सेंटरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. ठीक आहे, रिसर्च सेंटरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि हवाई टकाटा यांचं मी तुम्हाला उदाहरण सांगेल. आज महिला दिन आहे म्हणून नाही, हे या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहेत आणि या खऱ्या अर्थाने रेकी सोबत जगल्या. यांनी रेकी शिकवली, यांनी रेकी रिडिस्कवर केली, यांनी रेकीचा प्रचार केला, पण यांनी प्रचारासोबत सगळ्यात पहिले रेकी सोबत जगल्या आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांनी त्यांच्या हयातीत, आज तर ऑनलाईन मुळे आपण कुठूनही एकत्र भेटू शकतो, पण त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 22 रेकी ग्रँडमास्टर दिले जगाला, ज्यांच्यामुळे आज भारतापर्यंत रेकी पोहोचलेली आहे. पण विशेषतः काय हवाई टकाटा यांची? हवाई टकाटा या मूळच्या जपानच्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. लग्नानंतर कुठे सेटल झाल्या? वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार झाले आणि त्यांना खूप सारे ऑपरेशन्स सांगितले होते, बऱ्याच सर्जरी त्यांना सांगितलेल्या होत्या. त्यांना ऐकिवात होतं जपानमध्ये की अशी काहीतरी एनर्जी इन्व्हेंट झालेली आहे की जिच्या वापराने आपण रिकवर होऊ शकतो, स्वतः रिकवर होऊ शकतो. आणि म्हणून त्या अमेरिकेतनं जपानला आल्या, चिरोजी हायाशींना भेटल्या, त्यांचे सगळे रिपोर्ट त्यांना दाखवले आणि चिरोजी हायाशींच्या मार्गदर्शनात 6 महिने हवाई टकाटांवर हिलिंग चाललं. 6 महिन्यात आजपासून जवळपास इतक्या वर्षाआधी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि वय वर्ष 80 पर्यंत जगल्या. 30व्या वर्षी, आजही कॅन्सर या आजाराची भीती वाटते, वय वर्ष 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झाला आणि त्या वय वर्ष 80 वर्षापर्यंत जगल्या, 82 वर्षापर्यंत, आणि 22 रेकी ग्रँडमास्टर जगाला दिले. आणि म्हणून रेकीच्या याच्यात हवाई टकाटांचं कार्य खूप मोठं आहे. आजही रेकीचं मोठं कार्य जपानमध्ये नसून, जपानमध्ये माउंट कोरियामावर पहाडी आहे, तिथे आमचं चालू आहे रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची, मी स्वतः व्हाईस चेअरमॅन आहे आणि आमचं चालू आहे की तिथे आम्ही जाणार आहे. आमची जी आरसीआयची रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची टीम आहे, आम्ही तिथे व्हिजिटसाठी जाणार आहे कोरियामाला. म्हणजे रिसर्च पेपर्स तयार करायला जाणार आहे. आम्ही प्रत्येक ठिकाण बघणार आहे की त्यांचं रिसर्च सेंटर कुठे होतं, त्यांचं ते ज्या पहाडीवर त्यांनी आज मंदिर आहे, जिथे रेकीचं मंदिर आहे, तिथे आम्ही जाणार आहे. तर या सगळ्या व्हिजिट आमचं करण्याचं पुढचं प्लॅनिंग चालू आहे. तर हवाई टकाटा यांनी इंटरनॅशनल रेकी असोसिएशन स्थापन केली. आजही अमेरिकेमध्ये बरेचसे असे व्यक्ती आहेत जे त्या सोर्सशी कनेक्ट आहे आणि आमचा प्रयत्न आहे, आम्ही ज्या इन्स्टिट्यूटच्या मार्फत काम करतो, तर असं आरसीआयच्या माध्यमातून आम्ही एक प्रोग्राम घेणार आहे की जिथे त्या सोर्सला आपण भारतात आणणार आहे, प्रयत्न चालू आहेत. आणि त्या सोर्सच्या मार्गदर्शनातनं एकदा परत शक्तिपात प्रोसेस, जर तुम्ही आमच्याशी भविष्यात पुढे कनेक्ट राहिला तर तुम्ही त्या सोर्सशी जोडू शकाल. त्यावेळेस त्यांची जी काही फी राहील ती आपण निश्चितच देऊ, पण आमचा प्रयत्न चालू आहे की आपल्या जे म्हणजे वर्टेक्स फॅमिलीचे जे स्टुडंट जे तिथे राहतील, जे मी दरवेळेस प्रोग्राम मध्ये घेऊन जात असते, आता आपला हैदराबादला 27-28 जुलैला एक मोठा इंटरनॅशनल प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम असतो, अल्टरनेटिव्ह थेरपीचे देश विदेशातले ट्रेनर्स येतात आणि ते आपापला विषय मांडतात, त्यांचा रिसर्च सबमिट करतात आणि मार्गदर्शन करतात. तर तिथे बरेच आपलं नॉलेज वाढतं. पुढे जर आपण कंटिन्यू असलो की तुम्हाला पुढली माहिती तिथे मिळेल. तर जसा हवाई टकाटांचा 30व्या वर्षी कॅन्सर ठीक झाला ना, तसंच आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूटचा एक अनुभव आहे. युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ आहे, पेशंटच्या स्वतः त्यांनी सांगितलेला. तर त्या मॅडमला 2019 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यांच्या बहिणीने माझ्याकडे जवळपास 20 मध्ये क्लास लावला. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना फक्त 40 दिवस तुमच्या हातात आहे असं सांगितलं होतं. तुम्ही जगात कुठेही न्याल तरी या ठीक होऊ शकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तुम्ही किमो करा, ऑपरेशन्स करा, लाखो रुपये खर्च करा, जास्तीत जास्त 40 दिवसांचं आयुष्य आहे असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. बहिणीकडे त्या राहत होत्या आणि बहिणींनी त्यांचं हिलिंग केलं. त्याच्यासाठी त्या स्पेशल माझ्याकडे रेकी शिकल्या त्यांच्या बहिणींनी. आणि 3rd लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरी ही मेथड वापरून मी 90 दिवस सांगितले होते, पण 47 दिवसात रिझल्ट मिळाला. परिस्थिती ही होती की रोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं.
आणि ते पाणी काढल्यावर दुसऱ्या दिवशी तेवढंच यायचं. आणि जेव्हा ती पेशंट 2 महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेली, आफ्टर 2 मिनिट, डॉक्टरांनी किती सांगितले होते? 40 दिवस. डॉक्टर आपल्या चेअरवरून उठले म्हणे, हाऊ कॅन इट पॉसिबल, मी कधी विचार नव्हता केला की ही पेशंट माझ्या समोर जिवंत दिसेल. आणि आता 2024 चालू आहे. 2023 मध्ये त्यांनी मागच्या जानेवारी 2023 मध्ये मी दिल्लीला त्यांच्या केस स्टडीवर रिसर्च पेपर सबमिट केला. रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचं सिम्पोजियम होती, तर त्यांची पूर्ण केस मी तिथे विथ इमेज आणि त्यांचे मेडिकल रिपोर्ट सबमिट केलेली आहे. दिस इज द रिझल्ट. पण जबाबदारी घ्यावी लागते. आपण काय करतो, मला 10 वेळा फोन येतात, मॅडम हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हिलिंग कराल का? मॅडम, अरे मी नाही पोहोचू शकत हजारो लोकांपर्यंत, म्हणून तर प्रत्येक घरात एक रेकी साधक तयार व्हावा या इच्छेने मी हे फ्री सेशन चालवते, की प्रत्येक घराघरामध्ये रेकी पोहोचली पाहिजे, माझा हा उद्देश आहे. कारण जर एखादी एक दीड तासाच्या वेबिनार मध्ये मी नाही पटवू शकत लोकांना की रेकी एवढं पॉवरफुल काम करते, पण 10 दिवसांच्या सेशन मध्ये मी तुम्हाला तो अनुभव देऊ शकते की ही रेकी औरा असा पद्धतीने असतो, चक्र असे काम करतात, चक्र क्लीन केल्यावर हा सुंदर अनुभव आपल्याला येतो. त्याच्यानंतर हिलिंगचं एक सेशन घेतल्यानंतर तुमच्याच हाताने एखाद्या पेशंटला बरं वाटतं. दुसरं एक उदाहरण आहे, आता मी मॅडम आहेत का, मी त्यांनाच बोलायला सांगते. ज्योती मॅडम आहे का क्लासमध्ये? आहेत का ज्योती मॅडम? हँड रेज करा बरं इकडे. ज्योती लोकरे मॅडम क्लासमध्ये मगाशी दिसल्या होत्या मला, आता आहेत का? हा, आहेत. अनम्यूट करा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही स्टोरी सांगा, आता तुम्ही अनुभवलेली रेकीची स्टोरी, तुमच्या बहिणीची तुम्ही सांगा. त्यांचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहे. हो, माझ्या बहिणीला मागच्या गेल्या 3 वर्षापासून तोंडामध्ये असं पूर्ण काळं होऊन गेलं होतं. डिसऑर्डरचा केस होती आणि डॉक्टरांनी म्हणजे तिच्या घरी डॉक्टर असल्यानंतर पण तिला फायदा नाही झाला. म्हणजे इव्हन ती तिखट सुद्धा अजिबात तिखट खाऊ शकत नव्हती. नुसतं दूध पोळी असं कुस्करून मिक्सरमधनं दूध पोळी कुस्करून खायची. आणि त्यानंतर मॅडमची तिची भेट झाली, म्हणजे मॅडमने तिला गायडन्स केलं. त्यानंतर ती आजच्या तारखेला म्हणजे आजच्या स्थितीमध्ये म्हणजे इव्हन मिरची खाऊ शकते, म्हणजे चटणी सुद्धा खाऊ शकते. एवढा फरक तिला झालेला आहे. थँक्यू ज्योती मॅडम. थँक्यू. मॅडमच्या ज्या सिस्टर आहेत माधुरी मॅडम, त्यांच्याकडे 3 डॉक्टर आहेत, एक सोडून 3 डॉक्टर, एमबीबीएस डॉक्टर आणि मुलगा सून त्यांचे कॅन्सर रिसर्च पर्सन आहे. आणि मॅडमला जो ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला होता, त्यात दररोज त्यांच्या तोंडामध्ये ब्लड येऊन येऊन तोंड आतून पूर्ण काळं झालेलं होतं आणि साधी भाजी पोळी काय कुठलंच जेवण ते करू शकत नव्हते, इतका त्रास त्यांना होता. तोंडातनं ते म्हणजे अक्षरशः काही ठेवलं तरी वेदना व्हायच्या आणि फक्त ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये गिळायच्या. तिथून चालू झालेली त्यांची रेकीची जर्नी. आणि मेडिकल सायन्सने म्हटलं होतं की इथलं पुढचं आयुष्य त्यांना तसंच काढायचंय, जो काही त्रास आहे. विचार करा, 1 वर्ष त्या दूध पोळीवर जगल्या, आज लाल तिखटाचा ठेचा आणि चटणी खाऊ शकतात, हे त्यांनी स्वतः सांगितलेले वाक्य. माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन मॅडमचा व्हिडिओ बघू शकता. विचार करा की 3 घरात डॉक्टर असून तो इलाज झाला नाही, तो आपल्या रेकीतनं ठीक झाला. मी काही ठीक केलेलं नाहीये, त्यांनी प्रॅक्टिस केली, म्हणून मी शिकवण्यावर भर देते. मी जर हिलिंग करेल तर दिवसभरात फक्त 5 लोकांचं हिलिंग करू शकेल, तेवढी माझी कॅपॅसिटी आहे. पण जर मी ट्रेनिंग देईल तर मी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि मेन उद्देश माझा हा आहे की घराघरात असा एक हिलर तयार झाला पाहिजे की जो स्वतःसाठी आणि इतरांसाठी काम करू शकला पाहिजे. माझा मेन उद्देश या क्लासेसचा हाच आहे. ठीक आहे. दुसरं, आता आपण मिकाऊस म्हणजे हवाई टकाटांपर्यंत आलो. असोसिएशन त्यांनी, हा झाला आपला रेकीचा इतिहास. ओके. आणि हळूहळू भारतात जे त्यांनी ग्रँडमास्टर तयार केले, तर त्या गुरुशिष्य परंपरेनुसार माझा 10वा क्रमांक लागतो. जी परंपरा आलेली आहे, माझे जे गुरु आहेत संगीता पद्मवार मॅडम, त्यांचा 9वा क्रमांक आहे आणि माझा 10वा क्रमांक आहे. माझे पहिले जे रेकीचे गुरु होते ते म्हणजे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर तेव्हाचे 15 वर्ष आधीचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल, ते माझे पहिले रेकी गुरु, ज्यांच्याकडनं माझी लेवल 1 ची दीक्षा झालेली होती. ओके. तर असा हा माझा प्रवास मी नंतर सांगेल. हा रेकीचा
मिकाऊ सूनकडनं आलेला प्रवास आहे. ठीक आहे. आता दुसरं, आपण आजचा रेकीची विशेषता काय आहे ती बघू, की रेकीने नेमकं काय काय फायदे होऊ शकतात, काय शिकायला पाहिजे, रेकी आपल्या जीवनामध्ये का असली पाहिजे, का शिकायला पाहिजे. रेकी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की जीवन प्रत्येक क्षण आनंदी जगायचंय, स्वस्त मस्त जबरदस्त जगायचंय, अशी ही एनर्जी रेकी आहे. आणि ग्रॅटिट्यूड शिकवते. अन्न पाण्याला सुद्धा थँक्यू म्हणा. कळत नकळत जे जे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपले सहकारी आहे त्यांच्या प्रती ग्रॅटिट्यूड ठेवा. साध्या चपलेला सुद्धा थँक्यू म्हणायला रेकी शिकवते आपल्याला. जे जे व्यक्ती, जे ज्या वस्तू आपण वापरतो, जस्ट से थँक्यू. पहिले तर हा बदल आपल्यामध्ये रेकी करते. रेकी काय आहे काय नाही आहे आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ. संडे को मिस नहीं करना किसी ने. संडेला जर मिस करणार, शक्तिपाताच्या वेळेस जर तुम्ही हजर नसणार तर एनर्जीच्या फ्लोची गॅरंटी माझी नाही. विदाउट अटोनमेंट आपण रेकी यूज करू शकत नाही. नोट्स तर लक्षात घ्या, रेकी चा आपण रेकी शिकण्याचे लाभ. तर रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. रेकीचे साईड इफेक्ट कुठलेही नाही. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सगळ्यात पहिले आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते. का बरं रेकीचा रिझल्ट येतो? सगळ्यात पहिले ही रेकी ऊर्जा आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते, निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते आणि शरीराच्या नैसर्गिक शक्तींचे संतुलन स्थापित करते. देवानी जेव्हा आपल्याला हे शरीर दिलं, एक कोरी पाटी दिली होते, सगळे ऑर्गन दिले होते आणि चांगले काम करणारे. मग का बरं ऑर्गन फेल्युअर होतात? का बरं एखादा ऑर्गन कमी काम करतो? एखाद्या ऑर्गनची एनर्जी कमी होते. ओके. आता हे कशासाठी, का बरं ते कमी होत असतं? त्याचं रिझन हे आहे की आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, जे आपण औरा शिकलो किंवा जे आपण चक्र सोमवारी शिकणार आहे, तर त्याच्या एनर्जीमध्ये इनबॅलन्स झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या लेवलवर ब्लॉकेजेस किंवा प्रॉब्लेम होतात. शरीरच्या रेकी पहिले आपल्या विकृतींना बाजूला काढून तिथे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करते. ती विचारांची असो, आजारांची असो किंवा फायनान्शियल ब्लॉकेजेस असो. जीवनामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. या देहामध्ये आरोग्य प्रत्येकासाठी, काय जसं आपल्यासाठी तसं आपल्या कुटुंबियांसाठी, समाजासाठी. जीवनामध्ये जवळच्या व्यक्तींचं प्रेम, प्रेमाशिवाय हजारो पैसे असले, लाखो पैसे असले तरी कामाचं नाही. तर कुटुंबामध्ये प्रेम आणि आर्थिक समृद्धी. असं कुठल्या वस्तूला हात लावून असं झालं नाही पाहिजे की अरे यार माझ्याजवळ पैसे नाही घ्यायला. ही भावना, ही फिलिंग मनात नाही आली पाहिजे. एवढा पैसा तरी आपल्याजवळ पाहिजे, पाहिजे की नाही पाहिजे? आणि रेकी या तिन्ही गोष्टी परिपूर्ण करते. ओके. त्याचं उदाहरण मी स्वतः आहे की मला या तिन्ही गोष्टींनी टचवूड दिव्य रेकी शक्तीने परिपूर्ण केलेलं आहे. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासाचं प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे ज्याची कुठलीही हानी नाही आहे. रेकीची कुठलीही हानी नाही आहे. रेकी काय नाही आहे तर रेकीचा कुठल्याही धर्माची, विशेषतः त्या धर्माची संबंध नाही आहे की नाही बा रेकी हिंदू धर्माची आहे किंवा मुस्लिम धर्माची आहे किंवा बुद्ध धर्माची आहे किंवा जैन धर्माची आहे, असं काहीही नाही आहे. रेकी कुठलीही मौली विद्या, तंत्र मंत्र यासोबत कुठलाही त्याचा संबंध नाही आहे. संमोहन सोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. रेकी काय नाही करू शकत? रेकी जन्मदोष दूर नहीं कर सकती, रेकी मृत्यु नहीं टाल सकती. अगर कोई व्याधि हद से बाहर हो गई तो रेकी वहां उपचार के लिए पर्याप्त समय नहीं रहता. म्हणजे एखादा एकदमच वेळ नाहीये, म्हणजे पेशंटला हिलिंगसाठी लागणारा वेळ आणि आपल्याजवळ असलेल्या उपचाराचा वेळ जर मॅच नाही केला तर तिथे रेकी काम करत नाही. आपल्याजवळ असलेला हिलिंगचा वेळ आणि रेकीला उपचारासाठी समजतंय ना की का बरं काम नाही करणार? कारण एखाद्या पेशंट अगदी लास्टचे श्वास घेऊन राहिले आणि तुम्ही त्याला हिलिंग देऊन राहिले, तो उठून उभा होऊ शकेल का? नाही. का बरं? कारण आपल्याकडे असलेला जो
एवढा वेळ लागणार आहे. म्हणजे माझ्या ज्या एक गुरु होत्या त्या स्वतः ग्रँडमास्टर होत्या रेकीच्या, आणि त्यांचे वडील जाण्याच्या 15 दिवस आधी त्यांना ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. आता मी जी कॅन्सरची केस सांगितली 47 डेज मध्ये रिझल्ट आला. डॉक्टरांनी 40 दिवस तरी सांगितले होते. डॉक्टरांनी किती 40 डेज सांगितलेले होते, आणि या पेशंटकडे 15 दिवसच होते, म्हणजे 10-15 दिवसाचं. तिथे त्या स्वतः ग्रँडमास्टर असूनही बाबांना वाचवू शकल्या नाही. का बरं? कारण त्यांच्याकडे हिलिंगसाठी लागणारा पर्याप्त वेळ तिथे उपलब्ध नव्हता. पण निश्चित त्यांनी हिलिंग दिल्यावर काय फायदा झाला? त्यांच्या वडिलांच्या वेदना त्या कमी करू शकल्या. वडिलांच्या ज्या वेदना होत्या ना त्रासाच्या, ज्या कॅन्सर पेशंटला ज्या वेदना असतात त्या निश्चितच कमी होऊ शकल्या. ठीक आहे. दुसरी एक केस तुम्हाला सांगते, त्या पण रेकी ग्रँडमास्टर आहे. त्यांची मुलगी ही अगदी जन्मता स्पेशल चाइल्ड होती. तिला स्वतःचं लाळही पुसता येत नव्हतं, अशी ती मुलगी होती. आणि त्यांनी जेव्हा त्या मुलीच्या आईने जेव्हा रेकी शिकल्यात, मुली कमीत कमी त्यांची इच्छा होती की माझी मुलगी मोठी झाल्यावर, आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे, ती स्वतः करू शकली पाहिजे. ती मुलगी 13 वर्षाची असताना त्या रेकी शिकल्या. आज मुलगी 32 वर्षाची आहे. हा, लग्न नाही होऊ शकलं त्या मुलीचं, पण ती आता स्वतः स्टेबल आहे, स्वतःचे सगळे कामं करते, मार्केटला जाऊन जे काही साहित्य सामान लागू शकतं तेवढं. पण तेवढ्या वर्ष आईला लागला त्या केसला हँडल करायला. म्हणजे एकदमच असा ऍबनॉर्मल मुलगा किंवा म्हणजे त्या स्पेशल चाइल्ड आपण ते आहे, तर रेकी अशी मॅजिक विद्या नाही आहे. पण जे डॉक्टरांच्या सानिध्यात कधीच शक्य नाही होऊ शकत, असे रिझल्ट देखील रेकीनी पूर्ण करून दाखवलेले आहेत. की ते स्पेशल, माझ्याकडे स्वतः एका आईला मी सांगितलं, एक तसं स्पेशल चाइल्ड आहे, त्यांना मी अगदी मला चॅलेंज घ्यायचं होतं म्हणून मी त्यांना अगदी नॉर्मल, तेव्हा जी माझी 10,000 लेव्हल 1, 2, 3 ची जी फी मी घ्यायची, तर त्या 10,000 पैकी मी त्यांना म्हटलं फक्त मला अटोनमेंटचे 3,000 द्या, 3 लेवलचे. मी तुम्हाला याच्यात तुमची जी आहे तुमच्या मुलासाठी तुम्ही जर प्रॅक्टिस करायला तयार असाल, कारण मला ती केस तयार करायची होती, की मला तो रिझल्ट क्रिएट करायचा होता. आणि तो मुलगा असा मान कोसाय टाकायचा, पण आवाज दिल्यावर त्याने बघणं चालू केलं होतं. कोणी आणलेल्या त्याला दिलेल्या वस्तू कळायला लागल्या होत्या. पण हिलिंगसाठी जी पेशन्स लागतो ना एखाद्या आईमध्ये, तो त्यांच्यामध्ये नव्हता. मॅडम, त्याचं हिलिंग केलं की मला बॉडी पेन होतो म्हणून त्या आईने मुलाचं हिलिंग सोडलं. असेही केस असतात की त्यांनी स्वतःच्या मुलाचं हिलिंग करणं सोडून दिलं. तर त्याच्यामुळे मग तिथे तो यशस्वी रिझल्ट मी देऊ शकले नाही. पण अजूनही ते जे त्याच्यात ग्रोथ झाली होती ना, की कोणी आवाज दिला की तो त्यांच्याकडे बघायला लागला होता, जो आधी बघायचा आणि आपल्याच याच्यात राहायचा, तर तो आई म्हणजे कोणी आवाज दिला तर बघतो, त्याला त्याचं नाव कळायला लागलं की त्याचं ते नाव आहे, त्यांनी आवाज त्या नावाने हाक मारल्यावर तो वळून बघतो, किंवा त्याच्यासमोर एखादी वस्तू दिली तर तो हात पसरून पुढे घेतो. एवढं डेव्हलपमेंट मात्र त्याच्या 1 महिन्यामध्ये तेवढं झालं. आणखी पुढे जर त्याच्या आईने प्रयत्न केले असते. म्हणून मी सांगते की तुम्ही तुमच्याकडे जर कोणी पेशंट असेल ना, स्वतः जबाबदारी घ्या. दुसऱ्यांना हिलिंग दिलं तर तो 10-15 मिनिटं देईल, पण पेशंट जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचं अन्न पाणी चार्ज करून देऊ शकता, त्याला स्पेशल तुम्ही डिस्टन्स हिलिंग किंवा पर्सनल हिलिंग देऊ शकता, तर त्याचा रिझल्ट जास्ती फास्ट येतो दुसऱ्यांना हिलिंग देण्यापेक्षा. आज हिलिंगचा भारतामध्ये रेट 1100 पासनं 10,000 पर्यंत एका हिलिंगचा चार्ज केला जातो. मी स्वतः 3,000 रुपये चार्ज करते. जर मी हिलिंगचे कामं सहसा घेत नाही, पण अर्जन्सी कुणाची असली तर मी जर जवळचे व्यक्ती असले तर मी 1100 घेते, नाहीतर 3,000 रुपये मी एका हिलिंगचे स्वतः चार्ज करते. आणि विचार करा ना, पूर्ण कोर्सची फी जर माझ्याकडनं कोणी आता या ऑफर मध्ये केला तर 5,000 सेकंड थर्ड लेवल होते, म्हणजे 5 हिलिंगचे पैसे नाही. बरोबर नाही? 1100 पकडलं तरी सुद्धा 5 हिलिंगचे पैसे नाही आहे. तुम्ही लाईफ टाईम कोणाला तरी हिलिंग करू शकता, पण डिपेंडन्सी ठेवली ना तर लोक तुमच्या हिलिंगचा रिझल्ट येतो असं नाही, पण पैसे किती जातील तुमचे. म्हणून शिकायचा प्रयत्न करा की स्वतः जर स्टेबल झाला तर तुम्ही निश्चितच लोकांना याचे बेनिफिट देऊ शकाल. शस्त्रक्रियेने जर एखादा बॉडी पार्ट काढून टाकला, एखाद्याचा हात काढलाय, एखाद्याचा पाय ऍक्सिडेंटली गेलाय, तिथे रेकी ऊर्जा नवीन ऑर्गन निर्माण करू शकत नाही. रेकीची विशेषता काय आहे तर प्रकृतीने दिलेली मानवाला ही अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती, अगदी 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणाने हे शिकू शकता. 1-2 दिवसाचं प्रशिक्षण तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही 10 दिवस का घेताय? माझे पण सेशन जे ऑफलाईन असतात ते 1-2 दिवसाचेच असतात.
आता 1-2 दिवसाच्या सेशन मध्ये तुम्ही जर आज 4 तास आणि उद्या 4 तास शिकून घेतलं, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळाले नाही, असे एवढे नोट्स मी तुमच्याकडे देऊन दिले की हे नोट्स आहे रेकीचे, तुम्ही रेफर करा. काय होईल त्याच्याने? आज तुम्हाला रेकॉर्डिंग आहे, एक एक मुद्दा रोज एक्सप्लेन केला जातो. थोडं थोडं ज्ञान घेतल्यामुळे ते लक्षात राहील आणि त्याचं नाही अडलं तर आज तुम्हाला रेकॉर्डिंग सपोर्ट पण आहे, तुम्ही ते रेकॉर्डिंग रिपीटेडली बघू शकता. 1-2 दिवसाच्या सेशन मध्ये ते पॉसिबल नाही होत. आणि फक्त आपल्या जो एक लेवल 1चं सर्टिफिकेट राहतं, कोणी म्हणणारं राहत नाही प्रॅक्टिस केली की काय केली, काहीच समजत नाही, काहीच होत नाही. आणि म्हणून मी माझं कोर्स 10 दिवस रोज मी देते की जेणेकरून तुम्हाला रेकी परिपूर्णपणे समजली पाहिजे, त्याचं बेनिफिट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेऊ शकले पाहिजे. ओके, कारण हे स्मरणात राहणारी गोष्ट आहे. एक एक दिवस, आणि एक दिवस मी म्हंटल असतं चला शनिवार रविवार मी करू शकली असते, शनिवार रविवार चला माझं 4-4 तासाचं सेशन आहे, फ्रीमध्ये तुम्ही अटेंड करा, 4 तास तुमची कॅपॅसिटी राहिली असती का? आज जो तुम्ही 1-1 तास वेळ काढताय त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ्या दिवशीचं तेवढं नॉलेज परफेक्टली तुमच्या माइंडमध्ये जात आहे. एखादा मुद्दा नाही समजला तर रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकताय. तर हे तुमच्याकडे परमनंट तुम्ही रेकॉर्डिंग डाउनलोड करून ठेवू शकता ना, ते तुमच्याकडे रिपीटेडली बघण्यासाठी आहे. ओके, तर रेकी सरळ उपचार पद्धती आहे, 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारे शिकवू शकतो, पण ते मी बंद केलेलं आहे. किसी भी उम्र की व्यक्ति किसी भी योग्यता ने कम पढ़ा लिखा हो या अधिक इच्छा होने पर सीख सकता है. रेकी उपचार में व्यक्ती को उसके आवश्यकतानुसार रेकी प्राप्त होते. जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू की नाही, तर जसं डॉक्टरांना ठरवावं लागतं की 5 वर्षाचा मुलगा आहे तर किती ml चं औषध द्यायचं किंवा किती mg ची गोळी द्यायची, एक वयोवृद्ध व्यक्ती आहे किंवा नॉर्मल व्यक्ती आहे त्याला किती द्यायचं, हे डॉक्टरांना पर्सेंटेज ठरवावं लागतं. पण रेकीची विशेषता काय आहे? रेकी स्वतः ठरवते समोरच्या पेशंटची गरज किती आहे, तेवढा प्रवाह तुमच्या हातातून प्रवाहित होतो आणि आपोआप ऊर्जा शांत होतात. हे प्रॅक्टिकल जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला कळेल की मी कुठल्या ऊर्जांची गोष्ट, की तुमच्या हातातून ऊर्जा सुरू होतात आणि समोरच्याचं विचार म्हणजे जो ऊर्जा आहे ती त्याला मिळाल्यानंतर आपोआप स्टॉप पण होऊन जाते. हे प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट वीक मध्ये, सगळं पुढच्या आठवड्यात मिस करू नका. नेक्स्ट वीक आपले सोमवार रविवारी शक्तिपात झाल्यानंतर फक्त थेरॉटिकल 1 दिवसाचा पार्ट आहे, तो म्हणजे चक्रांचा, आणि त्याच्यानंतर पुढचे 4 दिवस कंटिन्युअस प्रॅक्टिकल सेशन आहेत. जसं आपण औराचं प्रॅक्टिकल केलं काल, अगदी त्याच पद्धतीने चक्रांचं मेडिटेशन करून पूर्ण क्लिन्झिंग करून टाकणार आहे तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला हिलिंग प्रोसेस सांगितलं, पाणी चार्ज करणार आहे आपण, पाण्याची बदललेली चव अनुभव घेणार आहे प्रॅक्टिकली, की तुमच्याच घरचं पाणी तुमच्या प्रार्थनेने कसं बदलू शकतं. हे प्रॅक्टिकल सेशन आहे. तर पुढच्या वीकचे सेशन कोणी मिस करू शकता, त्याच्या पहिले अटुनमेंट मिस करू नका, कारण अटुनमेंट होईल तेव्हाच तुम्ही प्रॅक्टिकलच्या सेशनला फायदा घेऊ शकाल, नाही तर मग तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. मग 10 दिवसाचं सेशन अटेंड करून काहीच फायदा नाहीये जर तुमचा शक्तिपात झाला नाही. ओके, रेकी उपचार शरीर के नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और व्यक्ती धीरे धीरे पॉझिटिव्ह बन जाता है. जीवनामध्ये आलेल्या संकटांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये येऊन जाते. जरी किती निगेटिव्हिटी आपल्या समोर असली तरी आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बनतो. प्रथम रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्शद्वारे उपचार कर सकता. म्हणजे फक्त लेवल 1 ची एनर्जी काय राहणार आहे तुमची अटुनमेंट नंतर, फक्त टच करून किंवा ज्या ऑर्गनला किंवा जळलेला भाग आहे, फोड आहे, तिथे आपण टच करू शकत नाही, तिथे एवढ्या ऊर्जा, एवढा वरून तुम्ही हात ठेवू शकता. याच्या पलीकडे तुमची ऊर्जा काम करत नाही लेवल 1 ची. पण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये गेल्यावर त्याच्या शक्तिपातानंतर जगाच्या पाठीवर कुठेही, तो व्यक्ती अमेरिकेला आहे की दुबईला आहे त्याच्याशी घेणं देणं नाहीये, तुम्ही हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या हिलिंगनी त्याला तिथे बेनिफिट होऊ शकतो. हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये घेत असतो सेकंड लेवलच्या. आज सेकंड लेवलचा शक्तिपात झालेला, आता त्यांचं ऍक्टिव्हेशन होईल, नेक्स्ट वीक त्यांचे पण प्रॅक्टिकल राहील. तर त्यांना एक पेशंट आणायला सांगितलं जातो क्लासमध्ये की बाबा त्याला फोन करा, तुमचा ज्याही गावाला आहे आणि तुम्ही आता त्याला हिलिंग देणार आहे. तर ते क्लासमध्ये प्रॅक्टिकल लाईव्ह मध्ये प्रॅक्टिकल होतं. इव्हन मागच्या बॅच मध्ये अचानक माझा बॅक पेन खूप वाढला होता आणि लास्ट जी सेकंड लेवलची बॅच चालू होती त्या दिवशी मला क्लास घ्यायला कठीण होत होतं. त्यांना फक्त एक चला म्हटलं आज मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवते, ग्रुप हिलिंग, तुम्ही सगळे मिळून मला हिलिंग करा म्हटलं. मी हिलिंगची प्रोसेस केली
आणि लिटरली आता त्याला 7-8 दिवस झाले त्या प्रॅक्टिकलला, मला बॅक पेन नाहीये. एक्सरसाइज करताना ते उसण भरल्यासारखं होतं की नाही, तसं मला मुवमेंट पण करता येत नव्हती, इतका पेन पाठीमध्ये झालेला होता. आणि माझ्या सगळ्या स्टुडंटच्या हिलिंगमुळे आज 7-8 दिवस झाले कुठलाही त्रास मला त्याच्यानंतर बॅकचा झालेला नाहीये. दिस इज द पॉवर ऑफ, जेव्हा आपण ग्रुपने हिलिंग करतो एका व्यक्तीला, तर आता त्या क्लासमध्ये समजा 150 लोक होते, तर 150 पैकी समजा 100 लोकांनी जरी हिलिंग मला पोहोचवलं असेल, तर त्याचा रिझल्ट मी अजूनही अनुभवते. तर असे प्रॅक्टिकल सेशन सेकंड लेवलमध्ये असतात. रेकी अपने स्थूल शरीर के साथ साथ अपने मनोमय शरीर में भी काम करती है. रेकी उपचाराचे आता काही जानकारी 5 वाजलेले थांबावं लागेल, कारण सेकंड लेवलची बॅच आहे. तो आता आपण थांबू. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना विनंती आहे की रविवारी होणाऱ्या शक्तिपाताला उपस्थित राहायचं आहे, पहाटे 5:30ला. याच जी रोजची लिंक असते याच लिंकवर जॉईन करायचं आहे. नियम काय आहे, त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे, चष्मा आणि हेडफोन लावायचा नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही रूट चक्रापर्यंत, म्हणजे एवढे तुम्ही मला दिसायला पाहिजे, रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे असा कॅमेरा सेट करून बसायचा आहे. डोक्याच्या वर एवढी तरी जागा ओपन पाहिजे, कारण अटुनमेंट साठी तेवढी तयारी आणि नावानी जॉईन करायचं आहे. ओके, एवढं तुम्हाला प्रिकॉशन्स शक्तिपातासाठी बघायचे आहेत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.